हॅपी धनतेरस विद्यार्थी मित्रांनो. आज आपण शिकणार आहे न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्स काय असतं? ॲक्च्युली न्यूट्रिएंट्स काय आहे, जे आपण रोज खातो पितो त्यातून आपल्याला काय भेटतं? न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट्सचे दोन प्रकार. एक आहे मॅक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय, जे आपण जास्त प्रमाणात घेतो. मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय, जे आपण कमी प्रमाणात घेतो. तर पहिलं बघूयात मॅक्रोन्यूट्रिएंट्स. ठीक आहे. तर मॅक्रोन्यूट्रिएंट्समध्ये काय, कार्बोहायड्रेट्स येतं, नंतर काय येईल, प्रोटीन येतं, नंतर काय येतं, फॅट येतं. ठीक आहे. आणि मायक्रोन्यूट्रिएंट्समध्ये काय आहे, विटॅमिन्स आणि मिनरल. आता विटॅमिन्समध्ये काय आहे, तर आपण 6 प्रकारचे विटॅमिन्स घेतो. कोणतं कोणतं? ए, डी, ई, के आणि बी आणि सी. आणि आपण दुसरं काय घेतो, तर मिनरल्स घेतो. मिनरल्स कोणत्या फॉर्ममध्ये घेतो, तर जे पाणी पितो तर पाण्यामध्ये काय असतं, आयन्स असतात. काय असतं, आयन्स. तर आपण बघूयात, तर विटॅमिन्सची ही ट्रिक आहे. तर दोन प्रकारे आपण विटॅमिन्स घेतो, एक तर आपण घीच्या तर्फे किंवा पाण्याच्या तर्फे. तर काय असतं, विटॅमिन्स नाही का घुळतात. कशामध्ये, तर फॅटमध्ये आणि दुसरा पाण्यामध्ये. तर फॅटमध्ये कोणते कोणते घुळतात, तर कोणते असतात, ए, डी, ई, के. आणि पाण्यामध्ये घुळणारे विरघळणारे कोणते आहेत, तर बी आणि सी. त्याच्यासाठी एक सुंदरशी ट्रिक आहे. काय, ए दादा 1 किलो घी दे, बाकी सब पाणी पाणी. तर ए फॉर ए, दादामधून द घ्यायचं मीन्स डी, एक मधून ई घ्यायचं मीन्स विटॅमिन ई, किलोमधून के घ्यायचं मीन्स काय, विटॅमिन के. आणि घी मीन्स काय, फॅट सोल्युबल. दुसरं येतं बाकी सब पाणी पाणी. तर बाकीमधून काय घेतलं, बी, सबमधून सी आणि पाणी पाणी मीन्स काय, वॉटर सोल्युबल. तर ही एवढी सुंदरशी ट्रिक आहे आणि याच्यातून कंपल्सरी आपल्या एक्झाममध्ये क्वेश्चन्स येतात.